गोमळवाडी येथे नवरात्र निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व श्री ज्ञानेश्वरी पारायण श्रीमद भागवत देवी कथा सोहळ्यास भक्तिपूर्ण प्रारंभ। गोमळवाडी येथे वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर नवरात्र महोत्सवानिमित्त 33व्या अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला भक्तिपूर्ण वातावरणात दिनांक 22 सप्टेंबर 2025 रोजी सोमवारपासून उत्साहात प्रारंभ झाला। हा सप्ताह दिनांक 2 ऑक्टोबर 2025 गुरुवार पर्यंत संपन्न होणार असून आज पहिल्या दिवशी सायंकाळचे प्रसंगी श्रीदेवी भागवत कथा ऐकण्यासाठी पंचक्रोशीतील गावांतील वारकरी, भजनी मंडळे, महिला व तरुण भाविक भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। या उत्सवाचे सुरुवातीला आज कथेच्या प्रारंभीला या सोहळ्याचे मार्गदर्शन व प्रस्ताविक श्री एडव्होकेट सुदाम थुबे यांनी केले। यानंतर श्री देवी भागवत कथेचे विशेष म्हणजे भागवताची सुरुवात करत आहोत आणि त्या देवी भागवताचं निरूपण करण्यासाठी आपल्या गावामध्ये कृष्णा महाराज जगदाळे हे आपल्याला पूर्ण नवरात्राच्या काळामध्ये संध्याकाळी 7 ते 9 या दरम्यान आपल्याला देवी भागवत ची कथा ऐकवणार आहे। आणि आज पहिला दिवस आहे। त्या कथेचा उशीर जरी झालेला असला पावसामुळे वगैरे थोडा विलंब झालेली आहे आणि थोड्याच वेळात आपल्याकडे त्या कथेचा निरूपण श्री देवी भागवत कथेचे विशेष म्हणजे या कथांचे रसाळ व प्रभावी प्रवचन आहे। भप भागवताचार्य कृष्णा महाराज जगदाळे, श्रीनाथ माऊली वारकरी शिक्षण संस्था, श्री क्षेत्र पैठण यांनी केले असून त्यांच्या समर्थ वाणीने भक्तगण यावेळी मंत्रमुग्ध झाले होते। संगीत सेवा म्हणून विनोनाथ महाराज सोनवणे, सिंथेसायझर सतीश महाराज साबळे, ऑक्टोपॅड विजय महाराज जाधव, तबला आणि नानासाहेब महाराज पवार यांचे झाकी दर्शन यांची मनोहारी साथ यावेळी लाभत होती। या सप्ताहाचे आयोजन वै गु ह भ प बंसी महाराज तांबे, वै ह भ प पांडुरंग महाराज घुळे, रामकृष्ण महाराज काळे, गुरुजी माधवबाबा लांडेवाडीकर व वै कल्याण महाराज वाटापूर तसेच ह भ प पंढरीनाथ महाराज तांदळे यांच्या आशीर्वादाने व प पु ह भ प गुरुवरे भास्करगिरी महाराज, महान स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज, श्री क्षेत्र देवगड ह भ प वेदांताचार्य देवीदास महाराज मस्के, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान निवासा ह भ प उद्धव महाराज तुकाराम महाराज संस्थान निवासा, महंत सुंदगिरी महाराज, भगवानजी महाराज जंगले शास्त्री, गोविडव चौफुला, चंद्रभान महाराज मसलेकर, बाळकृष्ण महाराज, जंगली महाराज आश्रम इमामपूर यांच्याही मार्गदर्शनाने संपन्न होत आहे। तसेच आज कार्यक्रमाच्या समाप्तीनंतर अन्नदान खिचडी वाटपाचा कार्यक्रम व सर्व भक्त जनांना करण्यात आला। तसेच या पुढील कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी व अन्नदानासाठी पुढील भाविक मंडळींनी पुढाकार घेतला आहे। श्री नामदेव पाटील आरसुळे, श्री सीताराम पाटील माकोणे, श्री कारभारी पाटील बाचकर, श्री सागर नानासाहेब गर्जे, श्री निवृत्ती पाटील आरसुळे, श्री पोपट भगुजी जाधव, श्री बबन सकाहरी जाधव, श्री विठ्ठल पाटील गाडेकर, श्री राजाराम बापूराव गाडेकर, श्री प्रवीण भागवत शिरसाठ, श्री बाळासाहेब धोंडीराम पाटील करजुले, श्री नामदेव पाटील घावटे, श्री चिमाजी पाटील कमनर, श्री दिगंबर व अर्जुन मुरलीधर पाटील गर्जे, श्री विठ्ठलराव पाटील करजुले, श्री सुखदेव पाटील थुबे, श्री आसाराम पाटील करजुले, श्री भागवत रायभान तोडमल, श्री नंदुभाऊ काशीनाथ गाडेकर, श्री किसन पाटील गलांडे, श्री महेश चंद्रकांत मनोरे मेजर तसेच कैलासवासी सुनीता रावसाहेब रोडे यांचे स्मरणार्थ अन्नदान सेवा होत आहे। या भक्तिमय वातावरणात सहभागी होऊन भाविकांनी आपल्या जीवनात आध्यात्मिक ऊर्जा, भक्ती आणि नामस्मरणाची पुण्याई मिळवावी असे आवाहन समस्त गावकरी मंडळ गोमळवाडी तर्फे करण्यात आले आहे। कार्यक्रमाचे आयोजन जगदंबा मंदिर गोमळवाडी येथे होत असून अत्यंत भक्तिभावात हा सोहळा संपन्न होणार आहे। तसेच या कार्यक्रमाचे नियोजन चेअरमन बाळासाहेब गाडेकर यांच्या पुढाकाराने समस्त गावकरी मंडळींच्या प्रेरणेने होत आहे। तसेच या कार्यक्रमासाठी मोलाचे मार्गदर्शन बाळासाहेब करजुले, अण्णा आरसुळे, राजू आरसुळे, प्रकाश थुबे, राजू आरसुळे, बाबासाहेब माकोने, बाबूराव गाडेकर, कृष्णा माकोने, गोमळवाडी भजनी मंडळ व गोमाळवाडी जगदंबा तरुण मंडळ तुकाराम थुबे, संजय करजुले सह आदी ग्रामस्थांनी केले आहे। म्हणून मी नेहमी सांगत असतो एखादे श्रीगुरु भेटले तात्काळ आपलं सर्वस्व समर्पित केलं पाहिजे। तात्काळ सर्वस्व समर्पित करायचं म्हणजे तुमची गाडी बंगला शेती पैसे हे काही समर्पित करायचं पण कायिक वाचिक मानसिक हे सगळं जे काही आहे तन मन धनाने आपण समर्पित केलं पाहिजे म्हणजे समर्पण केलं पाहिजे। ही गोष्टी आहे पात्र अर्पण तर्पण समर्पण। अर्पण म्हणजे देवाच्या चरणावरती देवीच्या चरणावरती काहीतरी
त्याला म्हणतात अर्पण. तर्पण म्हणजे डाव्या अंगठ्याने बापाच्या नावाचं पाणी सोडायचं, त्याला तर्पण म्हणतात. आणि समर्पण म्हणजे एखादे स्त्रीगुण भेटले तात्काळ आपलं सर्वस्व समर्पित करायचं, त्याला समर्पण म्हणतात. तात्काळ आपलं सर्वस्व समर्पित केलं की जीवनाची गाडी चुकीच्या रस्त्याने नाही जाण्याची जिम्मेदारी खऱ्या अर्थाने स्त्रीगुरूची आहे. श्रीगुरु सारखा पाणी आता मानवा पापकृतस्तु सर्वदा सदा दुराचार रथाय मार्गगा क्रोधाग्नि गद्दा कुटिलाश्य कामिन सप्ताह यत्नेन कुलो पुनस्तिते. हे मानवा पापकृतस्तु सर्वदा म्हणजे सदा सर्व काळ पाप कर्मामध्ये रममाण असणारा त्याला सुद्धा मोक्ष पदाची प्राप्ती करून देते. ज्या घरामध्ये एखादा व्यक्ती अपघाती मेलेला आहे, अपघाती म्हणजे आयुष्य पूर्ण न होता जे व्यक्ती मरतात, म्हणजे औषध घेऊन मेले, फाशी घेऊन मेले, एखाद्या गाडीच्या ऍक्सिडेंट मध्ये मेले किंवा कोणताही अपघात होण्यात त्या अपघातामध्ये जो व्यक्ती मेला तो पिशाची योनीला प्राप्त होतो. आणि पिशाची योनी सारखे आता कोणत्याच योनीमध्ये नाही. जेवण दिसतं पण खाता येत नाही, पाणी दिसतं पण पिता येत नाही, माणसं दिसते पण ऐकली पाहिजे. जी उदरच वृत्ती आहे, संशोधन मुले आहे, ती कथा ऐकली पाहिजे. रसिक गुण ऐकलं पाहिजे, भाविक गुण ही कथा ऐकली पाहिजे. मन शुद्ध हे न विकते, मन शुद्ध अंतःकरणाने कथा आणि ही कथा ऐकण्यासाठी सुद्धा बांधले जातात. अनेक लोक ठरवत असलेली ही कथा मला ऐकायची, ही कथा ऐकायची, मला ऐकायला भेटत नाही पण कारण की सपने तो हर कोई सजाता है लेकिन दूर भी जाते हैं. इस रंग मंडप में हर कोई आना चाहता है लेकिन वही आता है जिसे मेरी भगवती माता बुलाती है. ज्याला आदिशक्ती माता जगदंबा माता बोलवते त्याच वेळेला कथा ऐकण्यासाठी त्या धर्ममंडपामध्ये येऊ शकतो. अन्यथा कोणी राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट.